श्री स्वामी समर्थ. सिंपल लाईफ विथ पूजा या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस चांगला जाओ. तर आज एक खास कामासाठी बाहेर जायचंय. लग्नाच्या 11 वर्षानंतर पुन्हा एकदा नव्याने सगळा संसार सुरू करायचा आहे आणि त्याचीच ही तयारी आहे. त्याचीच आज मी तुम्हाला झलक दाखवणार आहे. तर सकाळची कामं घरातली आवरल्यानंतर आज एका ठिकाणी जायचं आहे. तुम्हालाही घेऊन जाणार आहे मी आज सोबत. तर माझं स्किन केअर रुटीन मी करत आहे आता आणि त्यानंतर घरातली कामं उरकून दुपारी थोडं बाहेर जायचं आहे. तर सगळं नव्याने आता पुन्हा सुरू करायचंय आणि इथून पुढेही माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये माझ्या लाईफमधल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बाहेर गेलो थोडंसं दुपारी बाहेरच खाल्लं आम्ही आणि त्यानंतर मग पुढे कामासाठी जायचं होतं. तर हे हॉटेलमध्ये असं का लिंबू देतात मला तेच कळत नाही. धड त्याला रस सुद्धा नसतो आणि सगळं कच्चच असतं. बऱ्याचदा अशाच लिंबाच्या फोडी असतात. तुम्ही कितीही भारी हॉटेलमध्ये जा. आणि मग हे लिंबाचं पाणी लिंबू सरबत पिल्यानंतर मग आम्ही पुढच्या कामासाठी बाहेर पडलो. तर आयुष्यामध्ये काही गोष्टी या तुम्ही जेवढं तुमचं लिमिट असेल तोपर्यंत तुम्ही ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला स्वतःला बदलावंच लागतं. तरच तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल घडू शकतो. तर आता 11 वर्ष लग्नाची झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने सगळा संसार सुरू करायचा आहे. सगळ्या गोष्टी नव्याने सुरू होणार आहेत. कसं हँडल होणार आहे सगळं पुढे समजेलच आता. तर यांनी मला क्रोमामध्ये आणलं होतं वॉशिंग मशीन बघायला. इतके वर्ष हातानेच कपडे धुतल्यानंतर आता हे म्हणाले, की "नको, मुलांकडे बघणार का घरातलं बघणार का घरातली कामं करणार का कपडे धुणार? त्यापेक्षा एखादं बजेटमध्ये बसेल असं वॉशिंग मशीन बघूयात, जेणेकरून तुला तुझा वेळ वाचेल आणि तोच वेळ तुला मुलांकडे देता येईल." कारण घरामध्ये आता मुलांना सांभाळणार कोणीच नसणार आहे आणि अ, हे पण त्यांच्या कामासाठी सकाळीच निघून गेल्यानंतर दिवसभर मुलांना हँडल करून, घरातलं करून, शिवाय मला माझं ऑनलाईन वर्क सगळं हँडल करून ॲडजस्ट करावं लागणार आहे. त्यामुळेच हे म्हटले, की थोडंफार तुझं काम वाचेल. कारण कपडे धुवायला बसलं, की जवळ-जवळ एक अर्धा पाऊण तास तरी जातो आणि तेवढ्या वेळात मुलं काय करतील ना, काही सांगता येत नाही. इतकी अफाट आहेत माझी दोन्ही मुलं. आपण एक काम करायला गेलो, की ते दुसरं वाढवून ठेवतात. त्यामुळेच म्हटलं, की बजेटमध्ये बसत असेल आपल्या, तर एखादं वॉशिंग मशीन बघावं, जेणेकरून किमान कपडे धुण्याचा जो वेळ आहे, तर तो तरी वाचेल आणि त्या वेळात दुसरं काहीतरी काम करता येईल किंवा मुलांकडे लक्ष देता येईल. तर त्यासाठीच मशीन बघत होतो आणि त्यानंतर म्हटलं, की रेग्युलर आपल्या स्वयंपाकामध्ये तर मिक्सरची पण गरज पडतेच. तर क्रोमामध्ये आम्ही 1-2 गोष्टी पाहिल्या अशाच. अ, घ्यायचं की नाही ते म्हटलं नंतर ठरवूयात, पण बघून आलो. ऊन पण त्या दिवशी खूपच होतं. पाऊस थांबला होता. तर आणि जेवण पण खूप जड झालं होतं. त्यामुळे मग थोडंसं लेमन सोडा वगैरे घेतलं बाहेर आणि त्यानंतर आता मी तुम्हाला माझ्या नवीन घराची झलक दाखवणार आहे. तर नवीन नाहीये. जवळ-जवळ 10 एक वर्ष इथं भाडेकरीच ठेवलेले होते घरामध्ये. आणि जेव्हा नवीन घर घेतलं होतं ना हे, तेव्हा या घराची साफ-सफाई करायला मी आले होते 10 वर्षापूर्वी, 10-11 वर्षापूर्वी. त्याच्यावरती मी आज या घरामध्ये पाऊल ठेवतीये आणि मला वाटलं पण नव्हतं, की मला इथं येऊन माझा संसार सुरू करावा लागणार आहे. कारण एवढी वर्ष लग्नाची वाड्यामध्ये राहिल्यानंतर वाड्यातच राहत होतो आम्ही पेठेमध्ये आणि त्यानंतर आता इथं शिफ्ट होणार आहोत. पण 10-11 वर्ष भाडेकरी होते आणि घराचा कलर पण खूप डल झालाय. तर म्हटलं आता आपल्याला स्वतःलाच राहायचं आहे, तर थोडंसं व्यवस्थित करून घ्यावं कारण मुलांना पण व्यवस्थित वाटलं पाहिजे. तर म्हटलं मग घर बघून यावं म्हणून मी फर्स्ट टाईमच आज 10-11 वर्षातनं मी या घरात पाऊल ठेवलंय. तर बऱ्यापैकी खराब झाल्यात आता भिंती वगैरे खराब झाल्यात, काळं पडलेले आहेत. तर थोडंसं रिनोव्हेशन म्हणजेच कलर वगैरे द्यावं लागणार आहे. कारण एकदा सगळं सामान शिफ्ट केल्यानंतर मग पुन्हा
या सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल नाही होत. आता घर रिकामं आहे, तर म्हटलं थोडंसं बजेट बसवून आपलं हा कलरचं पण काम करून टाकावं, म्हणून आम्ही आज बघायला आलो होतो. बाहेरचं वातावरण छान पावसामुळे छान झालं होतं आणि मागच्या साइडला अजून काही बिल्डिंग वगैरे झालेली नाहीये. त्याच्यामुळे मोकळं छान वाटतंय. तर ही बेडरूमची खिडकी आहे, इथून दिसते आणि इथूनच गॅलरीचा दरवाजा आहे हा. त्या गॅलरीमधून पण छान वाटतंय. अजून तरी इथे मागच्या साइडला काही बिल्डिंग वगैरे झालं नाहीये. त्याच्यामुळं थोडंफार व्हेंटिलेशन, वारं वगैरे असणार आहे आणि व्ह्यू पण चांगला आहे. अ, वातावरण शांत आहे. तर हे सगळं नव्याने सगळं साफ करून घ्यावं लागणार आहे, स्वच्छ करून घ्यावं लागणार आहे. तर तोच विचार चालू होता, की कसं करायचं आहे, काय करायचं आहे? बजेटमध्ये सुद्धा बसलं पाहिजे, कारण सगळं नव्याने करायचं तर खर्च पण आहेच. तर पेंटरला आम्ही बोलून डिस्कस करत होतो, की कसं कलर करायचा आहे, कशा कशा बजेटमध्ये बसेल. आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही बघायला आलो, ती म्हणजे माझ्या देवांसाठी मला छान असा देवारा घ्यायचा होता. कारण देवारा माझ्याकडे नव्हताच. मी चौरंगावरच पूजा करायचे. स्वामींची मूर्ती आहे माझ्याकडे. तर स्वामींसाठी छान असा देवारा मला बघायचा आहे. तोही बजेटमध्ये बसेल असा आणि घरामध्ये व्यवस्थित लूक येईल. तर आत्ता सध्या तर आम्ही काही घेतलं नाही. फक्त बघून सिलेक्ट करायला आलो होतो. त्यानंतर खूप संध्याकाळनंतर खूप मग चहाची तलब झाली. चहा घेतला आणि आता पुढचं जे काही होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. नक्कीच.